नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे अपूर्व साहस. शिबिरानंतर 2च दिवसांनी तोतोचानच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा साहसाचा दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे तिचं आणि यासुकी-चानचं गुपित होतं. तोतोचानच्या किंवा यासुकी-चानच्या आईबाबांना कुणालाच माहिती नव्हतं. त्या दिवशी तोतोचाननं यासुकी-चानला तिच्या झाडाजवळ बोलवलं होतं. तिच्या झाडावर बोलवलं होतं. तोमाईमधल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं एक झाड शाळेच्या मैदानात होतं. तोतोचानचं झाड कुंपणाच्या बाजूला एका टोकाला होतं आणि तिथून कुहोनुबुत्सुयाच्या मंदिराचा रस्ता दिसत असे. ते झाड खूप मोठं होतं आणि चढताना घसरून पडण्याची भीती होती. पण जरा कौशल्यानं चढलं की जमिनीपासून जवळजवळ 6 फूट उंच फांदीपर्यंत चढता येत असे आणि ती फांदी बसायला सुद्धा फार सोपी होती. तोतोचान मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर तिथं जाऊन बसायची आणि तिथून कधी उंच आकाश तर कधी रस्त्यावरून जाणारी माणसं पाहत बसायची. मुलांना आपलं झाड म्हणजे मोठी संपत्ती वाटायची. त्यामुळे तुम्हाला जर त्यांच्या झाडावर चढायचं असेल तर त्यांना अगोदर नीट आदमीनं विचारायला पाहिजे, मी आत आलं तर चालेल का? जणू ते झाड म्हणजे त्यांचं घरच. पण यासुकी-चानला पोलिओ झाला होता. त्यामुळे तो कधीच झाडावर चढला नव्हता. म्हणून तर तोतोचाननं त्याला आपल्या झाडावर बोलवायचं असं ठरवलं होतं. आणि इतर कुणाला हे समजलं असतं तर त्यांनी एकतर हसं केलं असतं, नाहीतर सरळ असं न करण्याबद्दल सुचवलं असतं. म्हणून त्यांनी ही गोष्ट दोघांमध्येच ठेवायची ठरवली. घर सोडताना तोतोचाननं आईला सांगितलं की ती देनेशा म्हणजे यासुकी-चानच्या घरी चालली आहे. ती खोटंच सांगत होती, पण म्हणून तिने आईकडे पाहायचं टाळलं. पण रॉकी तिला स्टेशनपर्यंत सोडायला आलाच. त्याला मात्र तिनं अगदी खरं खरं सांगितलं, अरे मी की नाही आज यासुकी-चानला माझ्या झाडावर नेणार आहे. ती शाळेत पोचली तेव्हा तिनं पाहिलं तर यासुकी-चान फुलांच्या ताटव्याजवळ तिची वाट बघत होता. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे आता शाळेत कुणीच नव्हतं. यासुकी-चान खरं म्हणजे तिच्यापेक्षा 1 वर्षानं मोठा होता, पण तो बोलायला लागला म्हणजे खूप मोठा वाटायचा, अगदी समजूतदार. यासुकी-चाननं तिला पाहिल्यावर भराभर तिच्याकडे चालायला सुरुवात केली. एका पायावर जोर देऊन आणि तोल सांभाळत जमेल तेवढं भराभर तो तिच्यापर्यंत येऊन पोचला. गुपचूप एक मोठं साहस करायचंय या कल्पनेनं त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहत आहे. यासुकी-चानला तर आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या. रात्रीचा विचार करून ठरवल्याप्रमाणे तोतोचाननं पहारेकऱ्यांच्या टपरीमधून शिडी ओढत ओढत झाडापर्यंत आणली आणि झाडाला टेकवून ठेवली. शिडीवर भराभर चढून शिडीवरून घट्ट धरून ती म्हणाली, चल हळूहळू चढायचा प्रयत्न कर. यासुकी-चानचे हातपाय इतके अशक्त होते की त्याला कुणाच्या तरी मदतीशिवाय एकही पायरी चढणं शक्य नव्हतं. तोतोचान झटकन खाली उतरली. तिनं त्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तीच बिचारी इतकी छोटीशी होती की ती फक्त शिडी धरून ठेवल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. यासुकी-चाननं पहिल्या पायरीवरून पाय काढून घेतला आणि शिडीजवळ तो मान खाली घालून उभा राहिला. तोतोचानला वाटलं होतं तेवढं ते सोपं नव्हतं, हे तिला जाणवलं. आता काय करायचं? त्याला झाडावर नेण्याची तिची इच्छा तर दांडगी होती आणि यासुकी-चानला सुद्धा खूप उत्सुकता होती, कारण त्यानं ह्या दिवसाची फार वाट पाहिली होती. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो इतका उदासवाणा दिसत होता की त्याला हसवण्यासाठी तिनं गाल फुगवून दाखवले. वेडावाकडा चेहरा करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. मस्त युक्ती, असं म्हणत ती पुन्हा पहारेकऱ्याच्या टपरीपर्यंत पोचली. तिने रुंद पायऱ्यांची शिडी शोधून काढली. ती शिडी बांबूच्या शिडीसारखी डगमगली नसती आणि तोतोचानला शिडी धरून उभं राहावं लागलं नसतं. तिनं ती शिडी ओढून आणायला सुरुवात केली. खरं तर ती भलतीच अवजड होती, पण तिच्यात आज कुठलं बळ आलं होतं कुणास ठाऊक. शिडी वरच्या फांदीपर्यंत पोचतीये हे बघून तिचा उत्साह आणखीनच वाढला. आता मुळीच काळजी करू नकोस, तिनं मोठ्या बहिणीचं आव आणून म्हटलं. ही शिडी मुळीच डगमगणार नाही. यासुकी-चाननं किंचित खिन्नपणे त्या शिडीकडे बघितलं आणि घामाने डबडबलेला तोतोचानकडे सुद्धा पाहिलं. त्यालाही घाम फुटला होता.
त्यानं एकदा झाडाकडे पाहिलं आणि मन घट्ट करून पहिल्या पायरीवर पाय ठेवला. शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर पोचायला किती वेळ लागला ह्याचं भान दोघांनाही नव्हतं. उन्हाळ्यातली दुपार आणि सूर्य माथ्यावर आला होता. पण यासुकी चानला शिडीच्या माथ्यावर नेण्याशिवाय त्याच्या डोक्यात दुसरा विचारच नव्हता. प्रत्येक पायरीवर तोतो चान यासुकी चानचा पाय प्रयत्नपूर्वक उचलून वरच्या पायरीवर ठेवत होती आणि यासुकी चान सर्व शक्ती पणाला लावून एक एक पायरी चढत होता. शेवटच्या पायरीवर ते पोचले आणि तोतो चान अत्यानंदानं ओरडलीस, हे पोचलो. पण पुढे तोतो चाननं पटकन फांदीवर उडी मारली तरी यासुकी चान शिडीवरून फांदीवर कसा येणार? शिडीवर हात ठेवून त्यानं विलक्षण निराश नजरेनं तोतो चानकडे पाहिलं. तिला अगदी रडावंसं वाटत होतं. इतके प्रयत्न केले आणि आता तिला त्याला झाडावर बसून कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या. पण ती रडली नाही, कारण मग कदाचित यासुकी चानला सुद्धा रडू आलं असतं. तिनं त्याचा दुबळा अशक्त हात हातात घेतला. बराच वेळ तिनं हात आपल्या हातात धरून ठेवला आणि मग ती म्हणाली, हां, तू की नाही ह्या पायरीवर झोप, मी तुला वर ओढून घेण्याचा प्रयत्न करते. एखाद्या मोठ्या माणसानं जर तिला झाडाच्या फांदीवर बसून शिडीवर झोपलेल्या यासुकी चानला वर घेण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असतं तर तो माणूस नक्कीच घाबरून ओरडला असता, कारण ते दृश्यच भयानक होतं. पण यासुकी चानचा मात्र तोतो चानवर पूर्ण विश्वास होता. तर तोतो चान त्याच्यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालायला तयार होती. तिच्या छोट्या हाताने सगळं बळ एकवटून ती त्याला खेचत होती. मधून मधून एखादा दयाळू ढग उन्हापासून त्यांना वाचवत होता. खूप वेळानंतर ते दोघेही झाडावर समोरासमोर उभे होते, घामानं चिंब झालेले. आपले केस मागे सारत ती कमरेत झुकून म्हणाली, माझ्या झाडावर तुझं स्वागत असो. यासुकी चाननं झुकून किंचित हसत कृतज्ञतेनं मान हलवत तोही म्हणाला, मी आत येऊ? तिथून खूप दूरवरचं आकाश दिसत होतं. असं असतं झाडावर चढणं, तो म्हणाला. त्या दोघांनी झाडावर बसून खूप गप्पा मारल्या. माझी अमेरिकेतली ताई सांगते की तिकडे म्हणे दूरदर्शन नावाचं काहीतरी असतं, तो खुशीत येऊन सांगत होता. ती म्हणते ते जपानमध्ये पण आलं की आपण घरात बसून सुमोच्या कुस्त्या सुद्धा पाहू शकू. ते म्हणे खोक्यासारखं दिसतं. सुमोचे पैलवान घरातल्या खोक्यात कसे मावतील ह्याचं तोतो चानला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. सुमो पैलवान केवढे मोठे असतात. त्या काळात कुणालाच दूरदर्शनचं नावही माहिती नव्हतं. तिला त्याविषयी सांगणारा यासुकी चान हा पहिलाच होता. आजूबाजूला पक्षी किलबिलत होते. मुलांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. यासुकी चानच्या आयुष्यातली झाडावर चढायची ती पहिलीच आणि बहुधा शेवटचीच वेळ होती. धन्यवाद.